हो बेटा. मॅम मी ते रेकॉर्ड झाल्यावरती रेकॉर्डिंग वरती थोडं काम होतं आणि मग ते युट्यूबवर आपण टाकतो. त्याला जरा 2 दिवस वगैरे टाइम जातो, पण तुम्हाला रेकॉर्डिंग सगळ्या मिळत राहतील ग्रुपमध्ये. ठीक आहे. आणि आय होप तो आपला स्वतःचा चॅनल आहे मुलांना, सगळ्यांनी सबस्क्राईब करा त्याला. केलं नसेल तर आत्ता करा आठवणीने, कारण पुढे जाऊन ना त्या चॅनल वरतीच तुम्हाला युट्यूबवरच नोटिफिकेशन येईल आपण व्हिडिओ टाकल्यावर. आपण कदाचित ग्रुपमध्ये जाऊन शेअर करणं बंद करू. मॅम चॅनलचं नाव काय? आपल्या युट्यूबचे बघ, सकाळी मी आज ग्रुपमध्ये लिंक्स टाकलेत, तोच आपला चॅनल आहे युट्यूब, यू कॅटॅपुल्ट फाउंडेशन. चला ठीक आहे, तर आपण आता क्लास चालू करूयात आता. ठीक आहे मुलांनो, मी स्क्रीन शेअर करते. आपण बघूयात आज काय करायचंय. म्यूट करा, त्यांचा माईक ओपन आहे, म्यूट करा. हा धडा खूप मोठा आहे, जसं तुम्हाला सांगितलेलं मुलांना आठवतंय ना. हा धडा बोर्डाच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप 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 जास्त महत्वाचा आहे. ह्या धड्यावर आधारित खूप सारे प्रश्न डेफिनेटली परीक्षेत येतात, म्हणजे येतातच. 8 ते 10 मार्क तर कुठे पण नाही गेले. हा धडा परफेक्ट करा, 8 ते 10 मार्क्स तुमचेच आहेत. या धड्यावर जेवढे पण प्रश्न येतील सगळे तुम्ही व्यवस्थित सोडवू शकाल. ठीक आहे. तर आतापर्यंत आपण मी क्विकली तुम्हाला रिवाइज करून सांगते. आपण ह्या धड्यामध्ये आपण बघितलं भिंग काय असतं. भिंग बघितले आपण 2 प्रकारचे असतात, अंतर्वक्र भिंग, बाह्य वक्र भिंग. बाह्य वक्र भिंगाच्या 6 केसेस आपण त्या वेगवेगळ्या अंतरावर वस्तू ठेवली असताना कुठल्या अंतरावर आपल्याला प्रतिमा मिळते आणि प्रतिमा कशी दिसते, तिचं लक्षण काय आहेत, हे सगळं आपण बघितलं. तर बहिर्वक्र भिंगासाठी 6 केसेस होत्या, अंतर्वक्र भिंगासाठी फक्त 2च केसेस होत्या. तर त्या सगळ्या आपण रे डायग्राम पण ड्रॉ केल्या, बरोबर. त्याच्यानंतर ना मग आपण काय बघितलं, भिंगाचं सूत्र. भिंगाचं सूत्र आणि विशालन म्हणजे इंग्लिशमध्ये लेन्स फॉर्म्युला आणि मॅग्निफिकेशन, त्याच्यावरती आपण गणित सोडवली. आणि नंतर ना मग आपण लास्ट क्लासमध्ये काय केलं, भिंगाची शक्ती म्हणून अजून एक सूत्र बघितलं आणि त्याचे पण गणित आपण जे आहे ते मागच्या क्लासमध्ये सोडवली. होमवर्क पण मग मी दिलेला होता. आय होप तुम्ही तो होमवर्क केलेला असावा. त्याच्यानंतर हा बेटा, त्यातलं सेकंड क्वेश्चन येत नव्हता. सेकंड क्वेश्चन येत नव्हता. बरं थांबा, मी बघते होमवर्क जो मी टाकलेला. मॅम ते गणित पण एक्झामला विचारतात का? हो हो डेफिनेटली. बेटा हे का एखादी वस्तू लेन्स पासून नाही, दुसरं वालं, हा लेन्स पासून ठेवलेली वस्तू लेन्सच्या समोर 5 सेंटीमीटर अंतरावर एक आभासी प्रतिमा बनवते. हो मॅम. लेन्सची नाभीय लांबी आणि शक्ती हे काढायचं, हे वालं गणित. हो मॅम. बरं ठीक आहे, थांबा. हे गणित ना मी चॅट मध्ये परत एकदा टाकते, मग हे गणित सोडूया आधी आपण 2 मिनिटात. अरे खूप सोपं आहे हे गणित, ट्राय करूया आपण. त्याच्यानंतर ना मग आज आपण मानवी डोळा चालू करणार आहे शिकायला. आणि हा टॉपिक खूप इंटरेस्टिंग आणि कलरफुल पण आहे. आपल्या डोळ्याची आकृती वगैरे तुम्ही बघाल तर ह्या टॉपिक मध्ये तुम्हाला मजा येईल शिकायला.
ठीक आहे, चला मला आता तुम्ही हेल्प करणार आहे. लेन्स पासून भिंगापासून आभासी प्रतिमा मिळते. किती अंतरावर मिळते मुलांनो आभासी प्रतिमा? 5 सेंटीमीटर. 5 सेंटीमीटर अंतरावर आपल्याला आभासी प्रतिमा मिळते. तर काय दिलंय ह्याचा अर्थ? व्ही दिलंय, यू दिलंय, एफ दिलंय, काय दिलंय? व्ही. व्ही दिलंय, बरोबर आहे. अच्छा, इथे नुसतं व्हीच दिलंय. हो मॅम, त्यात यू दिला नव्हता. हा, म्हणून तुम्हाला आलं नाही, म्हणूनच नाही आलं. ठीक आहे, फक्त हे दिलंय की प्रतिमा आभासी आहे. प्रतिमा आभासी म्हटल्यावरती बर, ठीक आहे. ह्याच्यामध्ये अजून एक व्हॅल्यू ऍड करावी लागेल, म्हणून मग तुम्हाला जमलं नाहीये ते. ठीक आहे, मी ह्या गणिताला मॉडिफाय करते. मग हे जर गणित मॉडिफाय केलं तर सिंपल आहे. मग चला सॉल्व्ह करून दाखवते. समजा ह्याच्यात अजून एक अशी माहिती दिली असती, ऍड केली असती की व्ही किती वर बनतंय ते? व्ही बनतंय 5 सेंटीमीटर आणि सेम साइडला बनते, राईट मुलांनो? तर हे व्ही वजा 5 घेणार आपण, कारण आभासी प्रतिमा बनते. मग त्या भिंगाच्या ज्या बाजूला वस्तू ठेवल्या लेफ्टला, मग व्ही पण लेफ्टलाच आहे. ठीक आहे, तर आता समजा मुलांनो आपण यू घेऊयात. ह्याच्यामध्ये जर समजा अजून एक माहिती दिलेली असती, यू समजा दिलेलं असतं आपल्याला वजा 20 सेंटीमीटर, की वस्तू 20 सेंटीमीटर वरती ठेवली आहे. तर मग एफ आता काढता आला असता तुम्हाला? काय हो झालं? मॅम. हा, मग एफ तुम्ही काढणार, हा आपल्या सूत्र वापरून 1/f इज इक्वल टू 1/v मायनस 1/u. तर तुम्हाला व्ही माहितीये, यू माहितीये, हे दोन्ही ठेवून काढणार आणि मग एफ येईल तुमचा. एफ आल्यानंतर ना मग पी चा फॉर्म्युला तर सिंपल आहे, हा तुम्हाला डेफिनेटली एफ सेंटीमीटर मध्ये भेटणार आहे. मग पी काढण्यासाठी मॅम एवढं गणित सॉल्व्ह करून दाखवा ना. अच्छा, सोडवूनच दाखवू? बरं ठीक आहे. हे तुम्ही जे लोक रेग्युलर नसतात, कमीत कमी रेकॉर्डिंग तरी बघत जा. ठीक आहे, चला सोडवूया. मग 1/f मी ठेवला. कितपर्यंत कळलंय ना? फक्त व्हॅल्यूज लिहिलेत मी. व्ही किती आहे? वजा 5. आणि यू किती आहे? वजा 20. बरोबर आहे, ह्याला ब्रॅकेटमध्ये टाकून द्या. परत मग आता पुढे काय करायचं? 1/f इज इक्वल टू 1 मायनस, हे आपण वर घेऊ शकतो, माहितीये ना मुलांना तुम्हाला? ह्याला लिहूया -1/5. आणि हे मायनस आणि हे मायनस दोन्ही मिळून काय होणार? प्लस 1/20. ठीक आहे, आता हे प्लस 1/20 झालंय, तर मी असं करू अच्छा, डायरेक्ट आता आपण ह्याला काय करू शकतो? क्रॉस मल्टिप्लाय करू शकतो मुलांनो, तिरकस गुणाकार करू शकतो ह्याचा. छेद समान नाही. आधी माहितीये ना, ह्याच्यासाठी ही ऍक्शन लक्षात ठेवा. तिरकस गुणाकारासाठी आधी राईटने क्रॉस, परत लेफ्टने क्रॉस आणि परत दोन्ही असं स्ट्रेट खालचा खाली गुणाकार. ठीक आहे, तर मग 20 ने आधी इकडे गुणणार आपण, तर काय येणार? वजा 20. परत 5 एके 5 आणि 20 100. मग किती आलं? 20 मधून 5 वजा 15 भागिले 100. हो की नाही? पण हे आपलं उत्तर आहे एफ च, म्हणून एफ च उत्तर काय? 1/f चे उत्तर आहे. म्हणून परत ह्याचं काय करावं लागेल? आपल्याला व्यस्त करावं लागेल, राईट? आता किती येते उत्तर बघा बर. डेसिमल उत्तर ह्याचं आपण पॉइंट मध्ये पण काढू शकतो. सध्या आपण मी ह्याच्या स्मॉल रूपामध्ये, ह्याला संक्षिप्त रूपामध्ये कन्वर्ट करते. 5 त्रिक 15, 5 दुनी 10 आणि 0, राईट? तर वजा 20/3 आलं. ह्याला आपण जसं असं पण ठेवू शकतो मुलांनो, आणि ह्याला तुम्ही दशांश रूपामध्ये पण कन्वर्ट करू शकता. तर 3 संग 18, हा 3.666 येणार, म्हणजे 6.67. ठीक आहे, तर हे एफ आलं.
एफ झालं, मग नाभी अंतर झालं, मग आता पुढे काय काढायचंय? पॉवर. पॉवरचं काय सूत्र आहे? 100 भागिले एफ. 100 भागिले एफ का घेतलं? कारण एफ सेंटीमीटर मध्ये. आता इथे ना मी मुलांनो एफ ची किंमत दशांश रूपात ठेवण्याच्या ऐवजी मला एफ ची किंमत ही पण तर भेटलेली, -10/15 पण तर भेटलेली ना, मी तीच ठेवते. का ती ठेवते? मला क्रॉस करायला इझी पडेल, म्हणजे कॅन्सल करायला इझी पडेल. 10/15 बरोबर आहे. मग पी काय येणार? पी काय येईल? 100 कॅन्सल होईल, बरोबर आहे. 15 मॅम 15. येस. तर वजा 15 येणार. -15 डायोप्टर. ठीक आहे. चला ह्याचा स्क्रीनशॉट घ्या, नाहीतर कॉपी करा. ठीक आहे. आता समजले हे गणित सगळ्यांना? आधी फोकल लेंथ काढली आपण, आणि मग नंतर पॉवरचा फॉर्म्युला यूज करून 1/f चा फॉर्म्युला जो आहे तो यूज करून आपण काढलं. इथे 1/f न घेता 100/f का घेतले? कारण एफ सेंटीमीटर मध्ये, एफ जर मीटर मध्ये असेल तर 1/f. कळलंय इथे सगळ्यांना मुलांनो? येस मॅम. हो मॅम. ठीक आहे. येस मॅम. चला तर मग आता आपला पुढचा इंटरेस्टिंग टॉपिक आपण चालू करूयात, मानवी डोळा. आता तुम्ही मला बघू शकताय, मी चष्मा लावलेला आहे. बर, किती जणांना चष्मा लागलाय? हात वर करा. चष्मा किती लोकांना लागलाय? नुसतं एकच तुषारलाच फक्त चष्मा लागलाय आपल्या सगळ्या 17 लोकांमध्ये? मला एक लागलाय आणि तुषारला. बर, ठीक आहे. लकी आहे रे तुम्ही. गावाला चांगलं असतं चष्मा नाही लागत. तसं चष्मा लागण्याची खूप सारी कारणं असतात, पण काही जणांना जन्मापासूनच काही ना काही डोळ्याचा प्रॉब्लेम असल्यावर पण चष्मा लागू शकतो, जसं की मला. तुम्हाला माहितीये ना आपल्या डोळ्याच्या आतमध्ये बुबुळ असतं, अंड्यासारखं. येस मॅम. त्या बुबुळाच्या आतमध्ये सगळं काय काय आहे, त्याच्यामुळे आपल्याला नीट दिसतंय, तेच आज आपण जाणून घेणार आहोत. ठीक आहे. त्याला काय डोळ्याचं बुबुळच म्हणतात की काय माहिती नाही, बट ठीक आहे. चला आता आपण सगळ्यात आधी तर आपण ना एक व्हिडिओ बघूयात. माझ्याकडे व्हिडिओ खूप सुंदर आहेत रे, पण ते ना इंग्लिश मध्ये, तुम्हाला कळणार नाही, म्हणून मराठीमध्ये एखादा व्हिडिओ भेटते का बघते मी, एक सेकंड. नाहीच मिळालं ना मुलांनो, तर काही नाही, मग मी तो इंग्लिशवाला चालवेल, पण त्याचा आवाज म्यूट करेल आणि मीच एक्सप्लेन करेल. फक्त तो व्हिडिओ बघा. चला मी एक व्हिडिओ प्ले करते आता, सगळ्यांनी लक्ष द्या. व्हिडिओ बघून झाल्यावर मी काही प्रश्न विचारणार आणि मग मी एक्सप्लेन करणार, त्याच्यामुळे नीट लक्ष देऊन व्हिडिओ बघायचा. ठीक आहे. रिफ्लेक्ट झाल्यामुळे विजिबल असतात. हा रिफ्लेक्टेड आपण शिकलो की वस्तू त्यांच्या सरफेसवरून लाईट रिफ्लेक्ट झाल्यामुळे विजिबल असतात. हा रिफ्लेक्टेड लाईट आपल्या डोळ्यात प्रवेश करतो आणि आपण ती वस्तू पाहू शकतो. जेव्हा लाईट रेज आपल्या डोळ्यात जातात तेव्हा आत काय होते? आपल्या आसपासच्या गोष्टी पाहण्यास मदत करणारी कोणती गोष्ट आहे? ह्युमन आय अंदाजे गोलाकार असतो. आपण या व्हिडिओमध्ये डोळ्याचे वेगवेगळे भाग थोडक्यात समजून घेणार आहोत, अत्यंत तपशिलावर नाही. चला सुरुवात करूया. डोळ्याच्या बाह्य थराला कॉर्निया म्हणतात. तो पांढऱ्या रंगाचा आणि पारदर्शक असतो. पारदर्शक? हो, याचा अर्थ असा आहे की तो स्वतःमधून प्रकाश जाण्याची परवानगी देतो. हा थर डोळ्याच्या पुढील टफ भिंतीसारखे काम करतो. त्याचे कार्य काय आहे? हे डोळ्याच्या आतील भागास अपघातांपासून वाचवतो आणि फॉरेन पार्टिकल्सना डोळ्यामध्ये प्रवेश करू देत नाही.
मुलांनो, तुमच्या परीक्षेमध्ये ना नीट ऐका, ह्युमन आय म्हणजे मानवी डोळा ड्रॉ आकृती काढण्यासाठी येऊ शकतं. दुसरं काय येऊ शकतं, ह्या मानवी डोळ्यामध्ये कुठकुठले ऑर्गन्स आहेत, कुठकुठले अंग आहेत आतमध्ये, कुठकुठले डोळ्याचे पार्ट्स आहेत आणि ते प्रत्येक पार्ट काय काम करते हे पण वेगळ्या पद्धतीने विचारू शकतात. असं खूप कमी होतं, पण शक्यता हे आहे की हे सगळं एकत्र 5 मार्काचा प्रश्न येऊ शकतो बोर्डाच्या परीक्षेला. ठीक आहे, पण डोळ्यावर आधारित प्रश्न परत एकदा सांगते, डेफिनेटली एक प्रश्न तरी मानवी डोळ्यावर आधारित येणार म्हणजे येणारच. त्याच्यामुळे आता बघा, ह्या व्हिडिओमध्ये छान सांगितलंय कॉर्नियाला मराठीत काय म्हणतात आणि कॉर्नियाचं काम काय आहे. तर मेन हे पाठ करायचंय, कुठल्या कुठल्या अंगाला काय म्हणतात, कुठल्या कुठल्या पार्टला काय म्हणतात आणि त्याचं काम काय आहे, कशासाठी येतो त्या डोळ्याच्या आतमध्ये. हे व्हिडिओ नीट बघा. मग हे झाल्यावर मी प्रत्येक नाव घेणार आहे आणि मग तुम्ही मला जे आहे ते सांगायचंय की त्याचं काम काय आहे. तर हे डोळ्याच्या बाह्य थराबद्दल होते. चला आता आत असलेल्या गोष्टींबद्दल बोलू. कॉर्नियाच्या मागे आयरिस नावाचे एक डार्क मस्क्युलर स्ट्रक्चर असते. आयरिस डोळ्याचा रंग ठरवते. उदाहरणार्थ, जेव्हा आपण असे म्हणतो की एखाद्याचे डोळे निळे आहेत, तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की त्या व्यक्तीच्या डोळ्याच्या आयरिसचा रंग निळा आहे. आता इथे लाईटला प्रवेश करण्यासाठी आयरिसच्या मध्यभागी एक लहान ओपनिंग असते. तुम्हाला माहीत आहे का की त्याला काय म्हणतात? त्याला प्युपिल म्हणतात. आयरिस प्रत्यक्षात कॅमेऱ्याच्या शटरप्रमाणे कार्य करते. हे डोळ्यामध्ये प्रवेश करणाऱ्या लाईटला एनलार्ज आणि श्रिंक होऊन कंट्रोल करतात आणि त्याद्वारे प्युपिलचा आकार ॲडजस्ट करतात. उदाहरणार्थ, जेव्हा आपण टॉर्चचा लाईट थेट एखाद्याच्या डोळ्यावर केंद्रित करतो तेव्हा आयरिस श्रिंक होते. ह्याचे कारण असे की लाईटची इंटेन्सिटी डोळ्यांना सहन करण्यास खूप जास्त आहे. श्रिंक करणारे आयरिस अनवॉन्टेड लाईट प्युपिलमधून जाण्यास थांबवतात आणि जेव्हा अंधार किंवा कमी लाईट असतो तेव्हा ते एक्सपॅन्ड होऊन जास्त लाईट प्युपिलमध्ये प्रवेश करण्यास मदत करतात. हे दिसते मुलांनो, हे आयरिस बघा किती मॅजिकल आहे ना. तर त्या आयरिसच्या आतमध्ये एक होल आहे. होल म्हणजे ते लिटरली होलच आहे, तिथे काहीच नाहीये दुसरं. तर ते होल छोटं मोठं होतंय. लाईट खूप जास्त असेल तर होल छोटं होतंय लाईट कंट्रोल करण्यासाठी, आणि लाईट खूप कमी असेल तर ते होल मोठं होते, जेणेकरून जास्तीत जास्त लाईट डोळ्यामध्ये जाईल आणि आपल्याला नीट दिसेल. ठीक आहे, तर त्या होललाच काय म्हणतोय आपण, काही नाव दिलेलं आहे, प्युपिल करते. मग पुढे काय होते? प्युपिलमध्ये प्रवेश करणारा लाईट मागे असलेल्या लेन्सवर पडतो. ही कॉन्व्हेक्स लेन्स असते. कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय? कॉन्व्हेक्स लेन्स एक अशी लेन्स आहे जी सेंटरमध्ये एजेसपेक्षा थिक असते. ही कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे, म्हणजेच ती एका पॉईंटवर सगळा लाईट केंद्रित करते. नॉर्मल रेग्युलर डोळ्यामध्ये हा पॉईंट कुठेतरी एका ठिकाणी रेटिना नावाच्या इनर बाउंड्रीवर असतो. मी नॉर्मल डोळा का म्हटले? कारण डिफेक्टिव्ह डोळ्यामध्ये हा पॉईंट रेटिनाच्या समोर किंवा रेटिनाच्या मागे असू शकतो. आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये डोळ्याच्या या डिफेक्टबद्दल बोलू, पण प्रथम आपण नॉर्मल डोळ्याकडे जाऊया, जिथे डोळ्यातील रेटिनावर लाईट केंद्रित केला जातो. डोळ्यांच्या मागील बाजूस रेटिना असतो आणि हा डोळ्याच्या मागील बाजूच्या इनर लाइनिंगला मार्क करतो. रेटिनामध्ये बऱ्याच नर्व सेल्स असतात ज्या लाईट सेन्स करतात. नर्व सेल्स 2 प्रकारच्या असतात. पहिली म्हणजे कोन्स, ज्या ब्राईट लाईटला सेन्सिटिव्ह असतात, आणि दुसरी रॉड्स, ज्या डिम लाईटला सेन्सिटिव्ह असतात. त्यानंतर मेसेज किंवा सेन्सेशन हे ऑप्टिक नर्वमधून ब्रेनला ट्रान्सफर केले जाते. तर ह्युमन आयबद्दल आपण जे शिकलो त्यावर एकदा लक्ष टाकूया. ह्युमन आय साधारणपणे गोलाकार असतो. कॉर्निया नावाचा डोळ्याचा बाह्य भाग थिक व्हाईट ट्रान्सपॅरंट वॉल आहे, जो डोळ्यास अपघातांपासून वाचवतो आणि फॉरेन पार्टिकल्सना आत प्रवेश करण्यास प्रतिबंधित करतो. कॉर्नियाच्या मागे आयरिस नावाचा डोळ्याचा कलरफुल पार्ट अस्तित्वात असतो. त्याच्या सेंटरला एक छोटं ओपनिंग आहे ज्याला प्युपिल म्हणतात. आयरिस हा भाग कॉन्ट्रॅक्ट आणि एक्सपॅन्ड होऊन प्युपिलमधील लाईटचा प्रवेश कंट्रोल करतो. प्युपिलच्या मागे एक कॉन्व्हर्जिंग लेन्स आहे जी लाईट रेटिनावर फोकस करते. रेटिनामध्ये कोन्स आणि रॉड्स असे 2 प्रकारचे नर्व सेल्स असतात. ते ऑप्टिक नर्वद्वारे मेसेज ट्रान्सफर करतात. इतकी इन्फॉर्मेशन डायजेस्ट करायला खूप आहे, म्हणून आपण इथे थांबू आणि पुढील लेसनमध्ये डोळ्याबद्दल अधिक जाणून. येस मुलांनो, चांगला वाटला व्हिडिओ? येस मॅम. हो मॅम. मी आता
होमवर्क तुमचा असा असेल की तुम्ही ही नोट करा होमवर्क आजचा. आकृती छान पैकी काढायची. तुमच्याकडे जर कलर पेन्सिल्स असतील तर त्याला कलर पण करू शकता आणि व्यवस्थित नावं द्यायची. ठीक आहे. तर आता आपण ह्या व्हिडिओ मध्ये दाखवलं नाही, तुम्हाला माहितीये मुलांनो, आपल्या डोळ्यामधून ना दोन वेळा जी आहे ती अरे मला ह्याच्यावरून एक गोष्ट आठवली. आपण मागच्या धड्यामध्ये बहुतेक ते केलेलं होतं, तुम्हाला आठवते मुलांनो? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्हणजे आपण पाण्याच्या तुलनेमध्ये बाकीच्या रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण मराठीमध्ये काय म्हटलेलो? खूप दिवस झाले तर मी विसरून गेले. सांगा जरा मुलांनो. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स रे आपण sin i अपॉन sin r चा फॉर्म्युला यूज करून काढलेलं. हा तर ठीक आहे, एक मिनिट मी बघते रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्सला आपण मराठीत काय म्हणतोय. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स वाला जो आपण चॅप्टर मागचा जो प्रकाशाचा जो धडा केलेला, आपण बघितलेलं वेगवेगळ्या माध्यमाची जी आहे ती. हा, थँक्यू सो मच जयेश. अपवर्तनांक. तर अपवर्तनांकावरती डिपेंड असतं है ना, की लाईट किती आतमध्ये बेंड होते. तुम्हाला माहितीये विरळ माध्यमातून घन माध्यमात जाताना लाईट आपली दिशा बदलते, त्यालाच आपण काय म्हणतो? प्रकाशाचे अपवर्तन म्हणतो. आणि मग अपवर्तनांक आपल्याला काय सांगतं की जर माध्यम दाट असेल तर जास्त अपवर्तन होईल लाईट, माध्यम विरळ असेल तर लाईट कमी अपवर्तन होईल. तर आपल्या डोळ्याचे जे वेगवेगळे पार्ट्स आहेत त्या वेगवेगळ्या पार्ट्सचा वेगवेगळा अपवर्तनांक आहे. म्हणून जे आहे आपल्या डोळ्यामध्ये प्रतिमा बनायच्या आधी, कुठल्या पण वस्तूची प्रतिमा बनण्याच्या आधी आपल्या डोळ्यामधून लाईट 2 वेळा अपवर्तित होते. ह्या व्हिडिओत एकदाच अपवर्तित झालेली दाखवलंय, पण 2 वेळा लाईट अपवर्तित होते. मग कुठे जाऊन आपल्या डोळ्यामध्ये इमेज म्हणजे प्रतिमा बनते आणि मग आपण कुठल्या पण वस्तूला बघू शकतो. तर माझ्याकडे स्वतःकडे एक दुसरा व्हिडिओ आहे मुलांनो, ज्याच्यामध्ये ना ही लाईट 2 वेळा कशी अपवर्तित होते ते दाखवलंय. तर तो व्हिडिओ इंग्लिश मध्ये आहे, पण आता तुम्हाला सगळ्या गोष्टी माहिती पडलेत त्याच्यामुळे मला वाटते ते समजेल तुम्हाला. एवढं काय डिफिकल्ट नाही जाणार समजायला. आणि तसं पण मराठीत अर्थ एक्सप्लेन करण्यासाठी तर मी आहेच. ठीक आहे, थांबा एक मिनिट, मी तो व्हिडिओ ओपन करते. Refraction water, which is partition for rarer medium, the refracted ray refract light is called the refraction. हो बेटा थांब आधी मी चेक करते, तोच पार्ट मला दाखवायचा आहे ना. थांब मी चेक करते एक सेकंड. हा एक सेकंड. माझ्याकडे ऍक्च्युली खूप साऱ्या व्हिडिओज आहेत. Structures. Though it passes through the first image. येस, मला मिळाला. मी ह्या व्हिडिओचा आवाज म्यूट करते मुलांना, मी स्वतःच ह्याला आवाज देईल. ठीक आहे, तुम्ही फक्त बघा. व्हॉल्यूम मी 0 करते. हा चला, आता व्हिडिओ प्ले करत जाते मी आणि एक्सप्लेन करते. बघा, हा मानवी डोळा आहे, इथे दाखवलेला आहे. एक मिनिट, आधीची स्क्रीन कशी काय आहे शेअर करते स्क्रीन. एक मिनिट. त्या व्हिडिओचा आवाज मी बंद केलाय कारण इंग्लिशमध्ये ते तुम्हाला नाही समजणार एवढं व्यवस्थित. मी स्वतःच ह्याचं सांगते. तर ह्या बघू शकता तुम्ही, माणसाचा डोळा आहे. आता ह्या डोळ्याच्या आतमध्ये काय होतंय ते आपण बघणार आहोत. तर हा डोळा बघूनच तुम्ही बघू शकता, जो ब्राऊन पोर्शन आहे ते काय आहे? आपलं आयरिस आहे. आणि त्याच्या आतमध्ये जो काळा वाला होल आहे ते काय आहे? भावली आहे डोळ्याची. ठीक आहे,
तर आता हा डोळा, स्ट्रक्चर ऑफ आय, ठीक आहे. असा आडवा जर आपण डोळा कट केला तर आतून कसा दिसेल डोळा, असा दिसेल. ठीक आहे. तर पहिला भाग काय आहे, कॉर्निया. कॉर्नियालाच आपण काय नाव दिलेलं मगाशी मराठीमध्ये, परिपटल ना. कॉर्नियालाच आपण म्हणतो पारपटल, पारपटल. ठीक आहे. हे पारपटल आहे. आयरिस, आयरिसला आपण काय नाव दिलेलं होतं. चला अनम्यूट करा, बोला तुम्ही पटपट पटपट. बुबुळ मॅम. आयरिसला आपण बुबुळ नाव दिलेलं होतं. हा, आयरिसला बुबुळ दिलेलं. आणि बुबुळाच्या आतमध्ये काय असते, भावली. ही बघा, हे जो गॅप आहे ना, हा ती डोळ्याच्या आतमधली भावली. ती भावली मोठी होते, छोटी होते, लाईटीवर डिपेंड आहे. आणि हे मागे जे आहे हे आपलं लेन्स आहे डोळ्याच्या आत. तुम्हाला माहितीये मुलांना, आपली ही जी लेन्स आहे ना डोळ्याच्या आतमधली, ही खूप मॅजिकल आहे. खरंच ती चमत्कारी आहे. आता ती कशी चमत्कारी आहे ते तुम्हाला पुढे एक्सप्लेन करेल मी. ठीक आहे. आता बघा, ज्या पार्टसाठी मी व्हिडिओ लावलाय, तर बघा ही लाईट, आता बघा इथे 2 वेळा कसं लाईटीचं अपवर्तन होते बघा. नीट बघा, बघा हे 1 मिनिट, हे दिसतंय आता. हे बघा, हे रे सरळ गेलेत, दिसतात तुम्हाला. इथे थोडेसे, एकदम थोडेसे ते इथे पहिल्यांदा वाकडे झाले, दिसते ह्या बाजूला, ह्या बाउंड्रीला. कारण बघा, डोळ्याच्या बाहेर कुठलं माध्यम आहे, डोळ्याच्या बाहेर कुठलं माध्यम होतं, हवा. हवेचा ऑब्विसली खूप कमी असेल. कॉर्निया म्हणजे जे बाहेरचं आपलं पारपटल आहे, त्याचं अपवर्तनांक, पारपटल काचेसारखं आहे, मग त्याचा अपवर्तनांक जास्त असेल. मग हवेमधून पारपटलावरती ज्यावेळी किरण पडली, तर किरणांनी स्वतःची दिशा बदलली, म्हणजे इथे झालं पहिलं प्रकाशाचं अपवर्तन झालं. ठीक आहे. मग त्याच्यानंतर ना तुम्हाला दिसतं इथे दुसऱ्यांदा पण इथे काय झालेत, किरण जी आहेत ती वाकडी झालेली दिसत असतील तुम्हाला, बरोबर आहे. इथे परत एकदा हा किरणांनी स्वतःचा मार्ग बदलला. अशा प्रकारे आता तुम्ही बघू शकता, इथे ही जी कॅन्डलची जी फ्लेम आहे त्याची इथे काय बनले बघा, इथे खाली तुम्हाला ती फ्लेम दिसते आणि कॅन्डल इथे थोडी वाकडी झालेली दिसते. तर ह्या पद्धतीने आपल्या डोळ्याच्या पडद्यावरती उलटी आकृती बनते. आणि मग ते आपल्याला उलट का नाही दिसत, मग सगळं उलट दिसायला पाहिजे ना आपल्या डोळ्याच्या पडद्यावर, तर आकृत्या उलट्या बनलेल्या आहेत प्रतिमा. मग आपल्याला उलट ह्याच्यासाठी नाही दिसत, कारण ही डोळ्याची जी प्रथमेची जी माहिती आहे की प्रतिमा कशी आहे, कुठल्या साईजची आहे, ही सगळी आपल्या इलेक्ट्रिक सिग्नल्स मध्ये, हे बायोमध्ये तुम्ही शिकाल, इलेक्ट्रिक सिग्नल्सच्या माध्यमातून, म्हणजे ती एक कोड टाईप मध्ये माहिती आपल्या ब्रेनला पोहोचवली जाते. इमेज बनल्यानंतर, प्रतिमा बनल्यानंतर ती माहिती, हे जो मागचा तुम्हाला जो व्हाईट पोर्शन दिसतोय, ह्याला आपण ऑप्टिक नर्व म्हणतो. ऑप्टिक नर्व म्हणजे काय आहे, ती नेत्र चेता, आपली चेतना संस्थेमधले जे नर्व्स असतात, चेतना असतात, तर ती चेतना कुठे घेऊन झाली जाते, ब्रेनला पाठवली जाते. आणि ब्रेन मग डोक्यामध्ये, मग ती ब्रेन काय करतो, त्या आकृतीला सरळ करतो. आणि म्हणून मग आपल्याला त्या सगळ्या प्रतिमा उलट्या नाही दिसत, सरळ दिसतात. ठीक आहे. तर हे बघा, 2 वेळा असं प्रकाशाचं अपवर्तन होतंय. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर ना मग आपल्याला, हा हे बघा इथे तेच मी म्हणत होती, मग ही जी उलटी प्रतिमेची माहिती ही जी आहे कुठे गेली, ब्रेनला गेली. आणि ब्रेन आता काय करतोय, आपल्याला ती आकृती बघा सरळ करून दाखवेल. आता तो आपल्याला दिसते इथे कॅन्डल, हे बघा कॅन्डल दिसते इथे मुलांना, सरळ केली. हा, आपला ब्रेनचा हा वाला हिस्सा आपल्याला दिसण्यासाठी कारणीभूत असतो. म्हणून बघा काही काही लोकांना ब्रेनच्या मागच्या साईडला कधी काय लागलं वगैरे, तर त्यांना डोळ्यांना दिसण्याचा प्रॉब्लेम होऊ शकतो. तर हा मागचा वाला हिस्सा आपल्याला आपल्या दृष्टीशी निगडित असतो. ठीक आहे. तर मी जे सांगत होते, आय होप आता तुम्हाला कळलंय. सिंपल आहे. एकंदर ढाचा लक्षात आला की आपल्याला कसं काय दिसतं डोळ्याच्या द्वारे. आधी लाईट जे आहे ती कुठे एंटर करते, डोळ्याची खिडकी. डोळ्याची खिडकी म्हणजेच आपला कॉर्निया. खिडकीला जशी बघा काच असते, तसं कॉर्निया पण काय असतो, असं ट्रान्सपरंट असतो. ट्रान्सपरंट म्हणजे काय, पारदर्शक असतो, त्याच्यातून लाईट आरपार जाते. परत कॉर्निया मधून लाईट कुठे जाते,
चला मी आता काही क्वेश्चन्स विचारते जसं मी आयरिस. हा, पटपट मला आता जे आहे ते सगळ्यात आधी तर मला डोळ्याचे हे जे वेगवेगळे पार्ट्स होते मला त्यांची नावं सांगा एक एक करून. चला हँड रेज करा. हा पंकज. मॅम पारपटल, बुबुळ, बाहुली. हा पारपटल, लाईनीत जाऊया आपण. पारपटल सगळ्यात आधी आहे पारपटल, बरोबर. त्याच्यानंतर आहे बुबुळ, बरोबर. भाऊली, भाऊलीच्या मागे काय आहे? अभिसारी भिंग. हा अभिसारी भिंग, अभिसारी भिंग, नंतर बरोबर. दृष्टीपटल. हा दृष्टीपटल म्हणजे मागचा पडदा. दृष्टीपटल म्हणजे मागचा पडदा ज्याला रेटिना आपण म्हणतो, बरोबर आहे. अजून ठीक आहे, थांबा. आता तुमच्या पुस्तकामध्ये पण आपण जी आकृती दिली ती जरा बघूयात की पुस्तकामधल्या आकृतीमध्ये त्यांनी कसं दिलंय. मग मुलांनो तुम्हाला आकृती ड्रॉ करायची आणि प्रत्येक ह्या पार्टचं जे आहे ते तुम्ही मला काय सांगणार आहात, काम काय आहे प्रत्येक पार्टचं. आता तुमच्या पुस्तकामध्ये जरा जास्त नावं दिलेत, आता त्या प्रत्येकाचं काय काम आहे ते पण मी तुम्हाला सांगते. ठीक आहे, म्हणून बघा आकृती शेअर केली तुमच्या बरोबर. थांबा मी एक आयडिया करते मुलांना, एक सेकंड थांबा. मॅम डायग्राम काढायची का? आता लगेच नाही, होमवर्क साठी काढायची. मॅम हा चला, मी आता ही माझी आकृती पेंट वर घेतली म्हणजे मला ह्याला ना गिरवता येईल, अॅनोटेट करता येईल जर मला करायचं असेल तर. ठीक आहे, चला आता मला पटपट पटपट जे आहे तुम्ही कार्य सांगणार आहात. मी नाव घेईल, लगेच कार्य सांगायचं तुम्ही. ओके, हो नाही काहीतरी बोला रे. ठीक आहे, चला आता बघा मुलांनो, हे आपण काय बघितलेलं, हे सगळ्यात आधीच काय आहे आपलं, हे पारपटल आहे. हे बाहेरचा जो पोर्शन आहे तो हा वाला बाहेरचा पोर्शन जो आपल्याला दिसतोय. पारपटलाचं काय काम आहे लवकर सांगा. मॅम पारपटल भिंतीसारखे काम करतं, रक्षा. हा, ते आपल्याला काय करते, दोन कामं करते. एक तर ते लाईटीला आरपार जाऊ देते डोळ्याच्या आतमध्ये, आणि दुसरं आपल्या डोळ्यामध्ये, डोळा उघडा राहिला तर डोळ्याच्या आतमध्ये किडा बिडा जाईल की नाही, म्हणून ते बाहेरच्या कुठल्या पण प्रकारच्या खतऱ्यापासून ते आपली सुरक्षा करते. ठीक आहे, त्याच्यानंतर ना अजून हे पारपटलाची दोन कामं झाली. पारपटल्यानंतर त्याच्या मागच्या साईडला काय आहे, त्याच्या मागच्या साईडला आपल्या डोळ्याला कलर येतोय, आपल्या डोळ्याचा ज्याच्यामुळे कलर आपल्याला दिसतोय ते आहे काय, बुबुळ आहे, बरोबर आहे. बुबुळालाच आपण काय म्हणतोय, आयरिस. हे बघा, हे जे दिसते हे आयरिसचा पार्ट आहे हा. तर आयरिसचं काय काम आहे लवकर सांगा. आपल्याला त्याच्यामुळे दिसते, कलर दिसते. नाही रे, नाही, आयरिस मुळे नाही दिसत आपल्याला. आयरिस नसेल, आयरिस मुळे नाही दिसत आपल्याला. एकदा पंकजनेच फक्त व्हिडिओ बघितलाय का, बाकी लोक शांत एवढे का बसलेत, एकदम गपचिप कोणीतरी मारल्यासारखं शांत बसलेत, असं का झालंय. चला चला लवकर हँड रेज करा आणि फटाफट आन्सर्स द्या मला. येस जयेश सांग. डोळ्याच्या पापणीला कंट्रोल करतो. नाही, मी सांगते, डोळ्याची पापणी पूर्ण वेगळी बरं का मुलांनो. इथे पापणीचा काहीच संबंध नाही घेतलाय आपण. पापणी इज लाईक शटल, जसं कॅमेराचं शटल आपण बंद चालू करतो कॅमेरा बंद करून ठेवताना, तर पापणीचा पार्ट नाहीये इथे. आयरिस म्हणजे काय माहितीये का,
अरे आता नाही का आपण व्हिडिओमध्ये बघितलं की हा आपला डोळा आहे आणि हा डोळ्याच्या इथे हा जो गोल भागामध्ये हे मधला भाग बघा काळा असतो, तर हा जो उरलेला भाग आहे हे बघा असं, हा पूर्ण जो उरलेला भाग आहे हे काय आहे, हे आयरिस आहे, म्हणजेच हे बुबुळ आहे. आणि हा बुबुळाचा जो कलर असेल तोच डोळ्याचा कलर असतो. म्हणून बघा काही जणांचे डोळे हिरवे असतात, काही जणांचे ब्राऊन असतात, काही जणांचे ब्ल्यू असतात, फॉरेन मध्ये तर काही जणांचे डोळे असे ग्रीन पण असतात. तर ते आयरिसचा कलर मुळे आपल्याला डोळ्याला कलर येतो आणि असे छान छान वेगवेगळ्या कलरचे डोळे असू शकतात. आणि आयरिसच्या आतमध्येच जे छोटं होल आहे त्यालाच आपण काय म्हणतोय, प्युपिल म्हणतोय. प्युपिल म्हणजे त्या ह्या छोट्या होलला आपण काय म्हणतोय, डोळ्याची बाहुली म्हणतोय. आणि ही भावली, ती भावली छोटी मोठी होते. बाहेर लाईट किती स्ट्रॉंग आहे त्याच्यावर. खूप जास्त लाईट असेल तर भावली छोटी होते का, कारण खूप जास्त लाईट अचानक डोळ्यामध्ये गेली तर डोळ्याच्या आतमधली जी अंग आहेत ती खूप नाजूक आहे, ती खराब होऊन जातील एवढ्या जास्त डार्क लाईटीमुळे. म्हणून बघा आपण सूर्यप्रकाशाकडे डायरेक्ट सूर्याकडे नाही बघू शकत, कारण सूर्याची किरण खूप तीव्र आहेत. ती तीव्र किरणांनी आपले डोळे खराब होऊ शकतात. म्हणून डॉक्टर्स पण सांगतात की डायरेक्ट सूर्याकडे कधीच नाही बघायचं म्हणून, बरोबर आहे. म्हणून बघा आपण ग्रहण पण लागलं असेल तर ग्रहण आपण काय बघतो, ते स्पेशल चष्म्यांमधून, नाहीतर आपल्याकडे जुने पाणी एक्सरे असतील त्या एक्सरे मधून बघतो की नाही ग्रहण. ठीक आहे, तर भावली छोटी मोठी होते. पुढचं काय आहे, भावली नंतर ना आतमध्ये मग आहे ही आपली लेन्स आहे. लेन्स म्हणजेच आपलं बहिर्वक्र भिंग. त्या भिंगामधून लाईट जे आहे ती, भिंगाचं कामच आहे लाईटीचं काय करायचं, अपवर्तन करायचं. आणि इथे काय करायचं, पडद्यावरती म्हणजे काय, ह्या दृष्टी प्रतलावरती काय बनवायची, प्रतिमा बनवायची. तर त्या प्रतिमा मग कुठून, त्या प्रतिमेची माहिती ही नेत्रचेता ब्रेन कडे घेऊन जाते, मेंदूकडे घेऊन जाते. मेंदू त्या प्रतिमेला सुलट करतो आणि मग आपल्याला दिसत. आता ह्याच्यामध्ये जे एक्स्ट्रा पार्ट आहेत मुलांना, हा आहे रोमक स्नायू. रोमक स्नायूला जे आहे सिलियरी मसल्स म्हणतात. काय म्हणतात, सिलियरी मसल्स. आता मी जे तुम्हाला दाखवणार आहे ते नीट लक्ष देऊन बघा तुम्ही. एक सेकंड, हा मुला एक मिनिट पाव. मुलांनो आता समजा ही की नाही, मी हातानेच दाखवते. ही अशी समजा हे बहिर्वक्र भिंग आहे. ठीक आहे, ह्या बहिर्वक्र भिंग डोळ्याशी ज्या स्नायूंनी वर आणि खाली जोडलं गेलंय ते जोडणाऱ्या स्नायूंना रोमक स्नायू म्हटलंय. म्हणजे बघा, हे बघा इथे ह्या स्नायूंनी इकडे आणि इकडे असं ह्या बहिर्वक्र भिंगाला जोडून ठेवलंय. ह्या स्नायूचं काय काम आहे माहिती का, हे स्नायू हे होतात कॉन्ट्रॅक्ट आणि रिलॅक्स होतात. म्हणजे कधी ते ताणावर ताणले जातात, कधी ते नॉर्मल होतात, ताणले जातात, नॉर्मल होतात. असं का होतं, कारण ते आपली जी मी म्हंटल की नाही आपली ही आयलेन्स जी आहे ती खूप मॅजिकल आहे. तर का, कारण आपली आयलेन्स जी आहे ना ती अशी कधी थिक आणि कधी थिन, म्हणजे कधी अशी जाडी आणि कधी अशी पातळ, जाडी पातळ होऊ शकते. का जाडी पातळ होते ते तुम्हाला पुढे कळेल, पुढे एक्सप्लेन करणार आहे. ठीक आहे, तर ती लेन्सला आपल्या बहिर्वक्र भिंगाला जाड पातळ करण्यासाठी ते स्नायूंचं मग दोन काम आहेत. स्नायू काय, एक तर लेन्सला त्यांनी बरोबर त्या जागेवर पकडून ठेवलंय, स्टँड सारखं काम करतात ते, आणि दुसरं त्या लेन्सला जाडी पातळ होण्यासाठी हेल्प करतात. हे त्या स्नायूंचं काम आहे. त्या व्हिडिओमध्ये हे स्नायू नव्हते दाखवले. ठीक आहे, तर आय होप रोमक स्नायू म्हणजे सिलियरी मसल्स ह्याला म्हणतात इंग्लिशमध्ये, हे तुम्हाला समजलं असेल. कळलं इथपर्यंत? येस मॅम. ठीक आहे, हा हे नेत्रभिंग म्हणजेच आयलेन्स ऑलरेडी सांगितलं मी. आता हे काय आहे, दृढ पटल आणि श्वेत पटल. हे दृढ पटल आणि श्वेत पटल हे दृष्टीपटलाचेच पार्ट आहेत.
ते डोळ्याला चांगलं घट्ट बनवण्यासाठी, स्ट्रॉंग बनवण्यासाठीचे ते लेयर्स आहेत. ह्याची कामं तुम्हाला 11वी 12वीला जर तुम्ही बायो घेतलं तर जास्त डिटेलमध्ये देतील. ठीक आहे. आता हे रक्तक पटल पण कशासाठी, ह्याचं पण काम तुम्हाला डिटेलमध्ये 11वी 12वी मध्ये असेल. आता त्याचं जास्त हे करायची गरज नाही. मध्ये तुम्ही बघताय ह्या लाल लाल ज्या आहेत ह्या काय आहेत, रक्तवाहिन्या. रक्तवाहिन्यांचंच कामच माहितीये तुम्हाला, जे आहे रक्त पोहोचवणं. डोळ्याला पण तर काम करायला रक्त पाहिजे. ठीक आहे. आणि परत आहे दृष्टिबिंब. दृष्टिबिंबालाच काय म्हणतात, इंग्लिशमध्ये ह्याला म्हणतात ब्लॅक होल. आता ह्याचं तुम्ही म्हणत असाल ह्याला ब्लॅक होल का नाव दिलंय. एक मिनिट सॉरी मी काहीतरी मिस्टेक केली, मी विसरलीये काहीतरी एक पार्ट. एक सेकंड. हा, ह्याला ब्लॅक होल नाही म्हणत. ह्याला ना, मी चेक करते. माझ्या तोंडावर माझं असं होतं कधी कधी, तोंडावर नाव असतं पण त्यावेळी विसरतं. ब्लॅक होल वेगळं असतं, ते स्पेस मध्ये असतं. थांबा सांगते मी. म्हणजे ऍक्च्युली ना, हा आठवलं मला, ह्याला म्हणतात ब्लाइंड स्पॉट्स. ब्लाइंड म्हणजे आंधळा, आंधळा स्पॉट म्हणजे जागा. आता ह्याला ब्लाइंड स्पॉट का म्हणतात, ह्याला ब्लाइंड स्पॉट ह्याच्यासाठी म्हणतात मुलांनो, कारण ह्याच पोर्शनला, ह्या दृष्टिबिंबाच्याच पोर्शनला ही नेत्रचेता इथे अटॅच होते डोळ्याशी. नेत्रचेता जी आपली वाहिनी आहे ती इथे डोळ्याशी अटॅच होते. मग ती अटॅचमेंटचा तो पॉइंट असल्यामुळे त्या पोर्शन मध्ये हे आपण बघितलं ना, जे रॉड सेल्स आहेत आणि कोन सेल्स आहेत, मगाशी व्हिडिओमध्ये ते शंकू पेशी आणि शलाका पेशी, त्या तिथे कमी प्रमाणात आहेत. त्याच्यामुळे तिथे काही प्रतिमा नीट बनतच नाही, म्हणून त्याला ब्लाइंड स्पॉट असं म्हटलं गेलेलं आहे. ब्लाइंड म्हणजे त्या भागातला तुमचा जो पडदा आहे तो जसा की आंधळा आहे, तिथे आकृती नीट बनत नाही. कळलं? ब्लाइंड स्पॉट म्हणजे काय असतं, दृष्टिबिंब म्हणजे काय असतं. बिंब म्हणजे स्पॉट, दृष्टी जिथे नाही दिसत आहे तिथे आकृती नाही बनत आहे. आता ह्याच्यामध्ये ना मुलांनो, एक पोर्शन हा नाही दाखवला की जो आपला जे दृष्टीपटल आहे, जो रेटिना आहे, त्याच्या आतमध्ये ह्या ज्या शंकू पेशी आणि शलाका पेशी आहेत, म्हणजे रॉड सेल्स आहेत आणि दुसरे जे आहेत ते कोन सेल्स आहेत, ह्या दोघांची काय काम आहेत माहितीये का. एक जे सेल्स आहेत, एक प्रकारचे जे पेशी आहेत, त्या लाईट सेन्सिटिव्ह आहेत. लाईट सेन्सिटिव्ह म्हणजे लाईट खूप ब्राईट असेल, चांगली तीव्र लाईट असेल तर त्याला ते रिस्पॉन्ड करतात, लाईट डिम झाली तर त्याला पण ते रिस्पॉन्ड करतात. आणि दुसरे जे आहेत आपले ते कलर सेन्सिटिव्ह आहेत. कलर म्हणजे ते कलरला रिस्पॉन्ड करतात. आता समजा माझ्याकडे समोर निळ्या कलरची वस्तू आहे, तर तुम्हाला माहितीये लाईट त्या कलरची माझ्या डोळ्यात जाते, मग तो कलर ते हे सेल्स जे आहेत ते आयडेंटिफाय करतात. मग त्याच्यावरून मग आपल्याला लाईट कमी जास्त झाल्यावर ते पण समजतं आणि कुठल्या कुठल्या वस्तू कुठल्या कुठल्या कलरच्या आहेत ते पण समजतं. ठीक आहे. तर अशा प्रकारे जो आहे तो आपला मानवी डोळा जे आहे तो काम करतोय. ठीक आहे, समजले आज सगळ्यांना. मी हवं तर तुमच्या रेफरन्स हा, जी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवलेली त्या व्हिडिओचा लिंक पण मी तुमच्या ग्रुपमध्ये टाकते. आजची रेकॉर्डिंग पण तर ग्रुपमध्ये भेटेलच. तर आता आजच्या होमवर्कचा जो आजचा होमवर्क नोट करा मुलांनो. प्रश्न सांगते मी, पटपट डिक्टेट करते, लिहून घ्या. मानवी डोळ्याची सुबक आकृती काढून, मानवी डोळ्याची सुबक आकृती काढून मानवी डोळ्याची रचना स्पष्ट करा. मानवी डोळ्याची रचना स्पष्ट करा. आणि आतमधले जे त्याचे पार्ट्स आहेत त्याला काय म्हणतात.
डोळ्याच्या आतमध्ये जे हे एवढे सगळे पार्ट्स आपण बघितले त्याला मराठीत काय म्हणतात? अंगे, अवयव. अवयव. आतील अवयव. हा, व त्यातील अवयवांचे कार्य सांगा. व त्यातील अवयवांचे कार्य सांगा. ठीक आहे, इंग्लिश मध्ये पण सांगते. ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ ह्युमन आय, एक्सप्लेन इट्स स्ट्रक्चर अँड राईट फंक्शन ऑफ ईच पार्ट. ठीक आहे, चला आता ना मुलांनो, तुम्हाला आजपासून बायो मॅम नवीन शिकवणार आहेत. त्या खूप छान शिकवतात. तर आता बायोचा क्लास आहे तुमचा 10 मिनिटानंतर ना, तर प्लीज तो क्लास पण सगळ्यांनी अटेंड करा, मिस नका करू. ठीक आहे, तर चला आता आपण क्लासमध्ये भेटू. नेक्स्ट क्लासच्या बिगिनिंगला मी छोटीशी 10 मिनिटाची टेस्ट घेईल तुमची. हेच तुम्हाला मानवी डोळा किती आठवतोय, आकृत्या किती काढल्यात सगळ्यांनी ते चेक करायला. चला बाय. मग आता आपण बाय मॅम. गुड नाईट मॅम. नेक्स्ट वीक मध्ये भेटूयात. बाय मॅम. गुड नाईट सगळ्यांना.